स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। नेवासा आणि श्रीरामपूरमधून 24 लाखांचा मुद्देमाल जप्त। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यात मोठी कारवाई केली आहे। या धडक कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर 2 वेगवेगळे छापे टाकून एकूण 24,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे यांच्या पथकाने नेवासा येथील पावन गणपती मंदिराजवळ छापा टाकला। यावेळी 15 लाख रुपये किमतीचा विनाक्रमांकाचा पांढरा डंपर आणि 30,000 रुपयांची 3 ब्रास शासकीय वाळू जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी सागर शिवाजी माळी याला ताब्यात घेण्यात आलं असून नामदेव जालिंदर कुसळकर हा आरोपी फरार झाला आहे। दुसऱ्या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव यांच्या पथकाने श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील गोदावरी नदीपात्रात छापा टाकलाय। पोलिसांना पाहताच अज्ञात चालक ट्रॅक्टरमधील वाळू खाली करून आणि ट्रॅक्टर तिथेच सोडून पळून गेलेत। घटनास्थळावरून 9 लाख रुपये किमतीचे 2 ट्रॅक्टर जप्त करण्यात आलेत। या प्रकरणी नेवासा आणि श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि पर्यावरण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेत। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर।